पूर्वीच्या काळी असं व्हायचं ना की घरचे लोकच त्या ठिकाणी स्थळ पाहायचे, मुलं विश्वास ठेवायचे, लग्न व्हायचे. आता मुलीला मुलं होतात तरीसुद्धा मायबापाला पत्ता लागत नाही. त्याला म्हणावं लागेल काम काला येतस्मै नमः. ही परिस्थिती सध्या विचित्र आहे. काही काही पुरी तर महाराज उठसुटका जाय पळून, उठसुटका जाय पळून. पण मी पुरींना नेहमी सांगते, दीदींनो पळून जाऊन कधी लग्न करू नका बरं. पळून तुम्ही जाता ग, पण आयुष्यभर त्या बापाला मान खाली घालून राहावी लागते. आणि नुसतं पोरं तर प्रेमात फार वचनं देतात बरं. तू ये तर मी ये, तुझ्यासाठी तारे आणीन, तुझ्यासाठी चंद्र आणीन. ते काय आपल्या बापाचे लई वचनं देतात पोरं. आणि 1 महिना 2 महिन्यात राहतं त्याला प्रेम नका म्हणू. आज झालं उद्या संपलं, हे प्रेम नाही. अरे प्रेमच करायचं असेल तर माझ्या साधू संतांसारखं प्रेम करा. प्रेमच करायचं असेल माऊली ज्ञानोबारायांनी जे देवावरती केलं ते प्रेम करा. प्रेमच करायचं असेल तर माझ्या तुकोबांनी जे देवावरती प्रेम केलं ते प्रेम करा. प्रेमच करायचं असेल तर माझ्या मीराबाईंनी जे प्रेम केलं ते प्रेम करा. प्रेमच करायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांसारखं प्रेम 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र केले आणि या स्वराज्यावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेम केलं. म्हणून प्रेम करायचं ना मनातून करा. पण असं याला धोका दे, 2 महिने झालं, 3ऱ्या महिने सोडलं, अजिबात याला प्रेम नका, ही वास नाही. प्रेम तर खरं ते आहे. तुम्हाला एक खरं सांगू का, एखाद्या मुलावरती जर प्रेम असेल ना, कधीतरी आईवडिलाला सांगून पहा, दादा बाबा पप्पा माझं अशा मुलावरती प्रेम आहे. ऐका ना, जर आई वडिलांचा होकार असेल तर तुमचं प्रेम स्वीकारा. पण आई वडिलांचा जर नकार असेल तर एक वेळेला तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग करा. पण आई वडिलांच्या प्रेमाला माझ्या दिदींनो फक्त कलंकित होऊ देऊ नका. आयुष्यभर मान खाली घालून राहावी लागते त्या मायबापांना. म्हणून आई वडिलांच्या प्रेमाला कलंकित होऊ देऊ नका. नाही तर काही काय पुरी उठसूट जाय पळून, उठसूट जाय पळून. एका गावात मी गेले, ते म्हणे ताई मागच्या वर्षी आमची पुरी पेपरला गेली म्हणे, आता निकाल घेऊन येते का काय तिची तिलाच माहीत. बाप जर कधी 4 चौघात बसलो बाप का आपली पोरगी लाखात येत भलतं सलतं काही झालं, पोरगी जर पळून गेली तर चांगलं झाल्यावर लोक विचारणार नाही. पण असं काही झालं करम भाऊ तुमची तर लाखात एक होती, कस काय गेली. मग काय त्या बापासमोर एकच पर्याय, एक तर गाव सोडून जाणं, नाही तर जग सोडून जाणं. चुकीच्या निर्णयामुळे जर आपल्या मायबापांना आपल्यामुळे आत्महत्या करावी लागत असेल तर कुठल्याही मुलीनं कधीच पळून जाऊन लग्न करू नका. माझी मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती असेल, आपल्या आईवडिलांची मान समाजामध्ये खाली जाईल असं चुकीचं पाऊल तुम्ही कधी उचलू नका. आपले आईवडील आपल्यासाठी वैरी नाही. तुम्हाला पाहिजे ते स्थळ मनासारखा पती तुमच्यासाठी करून देईल. पण आयुष्याची निवड एकदा चुकली ना तर जीवनाचं सरपण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून आईवडिलांचं खूप प्रेम असतं आणि मनापासून मुलीवरती प्रेम असतं. बापांना आईवडिलांना एक ठाऊक असतं, लहानची मोठी आम्ही करतोय, मुलगी मोठी झाली लग्न लावून देऊ, ते घर कसं निघेल कसं सांगता येणार नाही. म्हणून पोरगं नाही शिकलं तर चालेल, राहिलं आमच्याकडं, पण पोरगी परक्याच्या घरी जाणार आहे, तिच्यासाठी स्थळ पाहिल, पण तो मुलगा कसा निघतो कसा सांगता येत नाही. म्हणून रात्रंदिवस आई वडील त्या मुलीसाठी कष्ट करतात. योग्य वयात आली, मुलीचं लग्न होतं, लग्न जोडल्या जातं, लग्न त्या ठिकाणी पार पडतं. मुलगी बोल्यावर उभा आहे, कलवरी मंडळी आजूबाजूला आहे, 5-5, 10-10 हजाराचे कपडे. पण जो बाप असतो त्या बापाच्या अंगावरती पाहुण्यारावळ्यांनी चढवलेला भर पोशाख, फाटका नाही, हेच त्या बापाचं नशीब असतं. लग्न लागल्या जातं, सगळेजण अक्षदा टाकतात. आई उभा आहे, आईचे डोळे भरून येतात. तुळशीला पाणी घालणारी माय आठवती लेकीचं बालपण, टचकन डोळे भरून येतात. डोळ्यातलं पाणी सावरते. वडील ज्या वेळेला मुलीकडे पाहतात ना त्यावेळेला बापाला असं वाटतं आत्ताच्या या क्षणाला जावं आणि मुलीला मिठी मारून हंबरडा फोडावा. पण बापाला एकच ठाऊक असतं, माझ्या डोळ्यातला अश्रू जर तायडी पाहिल तर तायडीचं पाऊल या माहेरातून निघणार नाही. म्हणून बाप फक्त डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी सावरत राहतो. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सांगतो, सुंदर स्वयंपाक केला बरं, पोटभर जेवा. कुणाला तेलकट चालत नसेल त्यांच्यासाठी व्यवस्था आहे. त्या ठिकाणी चपाती बनवलेली, पोटभर जेवा, आनंदानं जेवा, हात जोडून म्हणत असतो बरं. पण त्याच्यानंतर एक विधी असतो, तो कन्यादानाचा विधी. कन्यादानाच्या वेळेला कन्यादान करत असताना त्या ठिकाणी कन्यादानासारखा विधी होतो ना, त्यावेळेला बाप ज्या वेळेला उठतो त्यावेळेला असं वाटतं त्या बापाला की माझ्या पायाला जणू काही 5-5, 10-10 किलोची गोळे बांधले की काय अशी अवस्था होते. पण इथं बसलेल्या मायबापाला मी सांगेल, खरंच एखादा बाप गरीब असेल, त्या बापाच्या पदरामध्ये एखादी मुलगी मृगदान करू शकणार नाही. एखादा बाप जर गरीब असेल तर तो बाप मृगदान करू शकणार नाही. एखादा बाप गरीब असेल तर धनदान करू शकणार नाही. एखादा बाप गरीब असेल तर त्या ठिकाणी कंचनदान करू शकणार नाही.
पण बाप कितीही गरीब असू द्या, त्या गरीब बापाच्या पोटी कन्यादानाचं पुण्य माझी दिदी माझी ताई दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून खरंच ज्यांना मुली ते भाग्यवान असतील, देवाचे आभार माना देवा की आमच्या पोटी तू खरं तर आम्हाला प्रेम, एक तरी हक्काची लेक असावी महाराज जीवनामध्ये. बाप लेकीला लहानची मोठं करतो. पुरीचं लग्न होतं, जात असताना मुलीला त्या ठिकाणी बालपण आठवतं, आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती केलेलं प्रेम आठवतं. माहेराचा उमरा ओलांडताना त्या ठिकाणी समस्त ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोयरे सगळेच जण रडत असतात. पण त्या क्षणाला सुद्धा बाप मात्र डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी सावरत राहतो. बापाला एकच ठाऊक असतं, माझ्या डोळ्यातला अश्रू ताईला दिसता कामा नये, पाऊल निघणार नाही माझ्या दिदीचा या माहेरातून. बाप स्वतःच्या डोळ्यातलं पाणी सावरतो. मुलगी गाडीत बसते आणि बसल्यानंतर ओक्साबोक्शी रडणारी मुलगी स्वतःच्या मनाचं सांत्वन करून गाडीमध्ये बसते ना. गाडी निघाली की सारखं माहेराकडे बघत राहते. जोपर्यंत माहेर दिसते ना तोपर्यंत माहेराकडे तिची नजर आहे. बाप इकडून पाहतो, जोपर्यंत माझ्या दिदीची गाडी दिसते ना एकटक त्या गाडीकडे पाहतो. कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे, मागे सारखी मुलगी बघत राहते. पण गाडी ज्या वेळेला काही अंतरावरती जाते, मुलीची गाडी दिसेनाशी होते ना, त्यावेळेला कठोर अंतकरण असणारा बाप पण मुलीच्या जाण्यानंतर अक्षरशः ढोरासारखा रडतो. बरं, एखाद्या पाहुण्याला मिठी मारली की असं सोडायची इच्छा होत नाही. मुलीचं बालपण आठवतं. अरे माझी तायडी माहेरामध्ये वावरत असताना कधी आमच्या पती पत्नीचे भांडणं झाले आणि न जेवता जर कधी हा बाप झोपला तर स्वतःची शपथ घालून जेव घालणारी माझी प्रेममूर्ती माझी कन्या होती. पण आता माझी प्रेममूर्ती आमच्यामध्ये राहिली नाही. त्या बापाचं अंतकरण भरून येतं. मुलीच्या आठवणीनं बाप ढसाढसा रडत असतो. बरं, परंतु मुलगी माहेरामध्ये राहते ना त्यावेळेला फार हक्क गाजवते. हे माझ्या पप्पाचं आहे, माझ्या पप्पाची गाडी, हे माझं घर आहे, हे सगळं काही माझं आहे. पण कुठपर्यंत, जोपर्यंत सासरचं त्या ठिकाणी माहिती मिळत नाही आणि ज्या दिवशी लग्न निश्चित होतं ना, हे माझं 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 म्हणणारं, पण हे सगळं काही तिला सोडून जावं लागतं ना, अशा घरी जावं लागतं. त्या घरच्यांचे स्वभाव माहिती नाही, त्या घरचे रीतिरिवाज माहिती नाही. पण त्या लेकीला या घरापासून एवढं वेगळं व्हायचं, एवढं वेगळं व्हायचंय. उद्या जर त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या लेकीचं जर काही बरं वाईट झालं तर सुतक माहेरच्या लोकांना नाही तर सासरच्या लोकांना पकडावं लागतं. एवढं त्या मुलीला खरं तर त्या परिवारापासून वेगळं व्हायचं असतं. पण इथं बसलेल्या समस्त मायबापाला मी नक्की सांगेल की जोपर्यंत आपली मुलगी आहे तोपर्यंत मनापासून तिच्यावरती प्रेम करा.